भगवत कृपेने चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज 7व्या दिवसाची कीर्तन सेवा जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा हा अभंग आहे. भगवत चर्चा करण्यापूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त भाविकांना प्रणाम. संत चरणराज याची महिमा सांगणारा हा अभंग आहे. संतांची महिमा तर आहेच, परंतु संत चरण रज म्हणजे धूळ, संत चरणाची धूळ. तर अखंड हरिनाम सप्ताह आपला याच्यासाठी ठेवलेला आहे. सप्ताहाचं उद्दिष्ट कुठलेही काम करण्याच्या अगोदर त्या कामाचं उद्देश आधी ठरवायचा आहे. उद्देश ठरल्यानंतरच कामाची सुरुवात करायची. काम लहान असो की मोठं असो, कामाचं स्वरूप, कीर्तनाची संख्या किती आहे, कीर्तन किती लाखाचं आहे, किती पैशाचं आहे, कीर्तन कोणत्या गावाचं आहे, हे कसंही चालते. खेड्यातला असो की शहरातला असो की कुठलंही असो, कार्यक्रमाचं स्वरूप लहान असो की मोठा असो, देणं घेणं नाही, परंतु उद्देश मात्र मोठा असो, श्रेष्ठ उद्देश असो. उद्देश कधीच लहान असू नये माणसाचं. साधनाचं स्वरूप लहान असेल, संख्या लहान असेल, खर्च आपला कमी असेल, काही हरकत नाही, परंतु उलट पक्षी असं झालेलं आहे की कार्यक्रमाचं स्वरूप वाढत चाललं, संख्या वाढत चालली, कला कुशलता वाढत चालली, परंतु या संपूर्ण वाढत असलेल्या कार्यक्रमाचा उद्देश मात्र वाढत नाही, छोटा होत चाललेला आहे. एकीकडे कार्य आहे, एकीकडे उद्देश आहे. कोणतं मोठं असो, हे थोडं समजून घेण्यासारखं आहे. उद्देश मोठा की लहान हे संख्येवर अवलंबून नाही, खर्चावर अवलंबून नाही, कार्यक्रमाच्या स्वरूपावर अवलंबून नाही. म्हणून सप्त्याचा उद्देश आहे हरिप्राप्ती, भगवंताची प्राप्ती. हे उद्देश छोटा आहे का? भगवत प्राप्ती अखेरचा उद्देश आहे, याच्या पलीकडचा उद्देश दुसरा आता मोठा नाही. सगळ्यात मोठा उद्देश, शेवटचा उद्देश काय आहे? हरीची प्राप्ती आहे, देवाची प्राप्ती हे उद्देश. मग देवाची प्राप्ती करीत असताना करण्यासाठी किती माणसं राहावं कीर्तनामध्ये, याच्यावर अवलंबून आहे का? देवाची प्राप्ती करण्यासाठी किती लाख रुपये खर्च करावं, याच्यावर अवलंबून आहे का? देवाची प्राप्ती करण्यासाठी किती मोठा महाराज आणावा, याच्यावर अवलंबून आहे का?
गुरु ना चेला, गुरु ना चेला, ना गुरु ना चेला, मेले में अकेला, अकेले में मेला. मेला म्हणजे हिंदी शब्द आहे, तो मराठी करू नका. मेला, मेले में अकेला, अकेले में मेला. देवासाठी कोण लागतंय? उलट जेवढी गर्दी कमी होईल तेवढं देवासाठी सोपं जाईल. ठाईच बैसोनी करा एक चित्त, एकटं होणं कामाचं आहे. म्हणून सप्ताहाचा उद्देश भजनाचा, कीर्तन साधनाचा, उपासनेचा उद्देश काय असा? श्रेष्ठ असो की कनिष्ठ, एक देव सोडून सांसारिक वस्तू पदार्थाचा उद्देश जर असेल या कीर्तन भजनाचा, तर कार्याचं स्वरूप श्रेष्ठ आहे, मोठा आहे, पण उद्देश मात्र लहान झाला. उद्देश लहान झाला. उद्देश मोठा असावा, कार्यक्रम किती कसे असो, लहान असो छोटा असो काय असो. एक हरी आत्मा, एक परमात्मा आहे, त्याच्या वाचून दुसरं काही उद्देशच नाही. तर काय झालं? उद्देश श्रेष्ठ झाला. मग कार्याचं काही कनिष्ठ हो की लहान हो की मोठं संबंध नाही. पण आमचं झालं काय की कार्यक्रम खूप मोठे होतात, लाखो रुपये खर्च होतात, हजारोची संख्या येते, आणि परमात्मा तत्व याचा विचारच संपून जाते, आणि सांसारिक विषयाची वाढ होऊन जाते. मग आलं याच्यामध्ये आता सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, सत्कार हे सगळं वाढत गेलं. काय वाढायचं होतं ते राहून गेलं. वस्तुस्थिती बाजूला राहून गेली. मी नेहमी सांगत असतो, जे खरं आहे ते लपत चाललं आणि खोटं वाढत चाललं, आणि जे वाढतंय ते खोडतंय, जे जन्मत ते मरत, जे मोठं होतंय ते लहान होऊन जाते, आणि जे मोठंच आहे ते कधी लहानच होत नाही, स्वाभाविक मोठं आहे. तुमच्या माता भगिनींच्या ध्यानात आणून देण्यासाठी सांगतो, तुम्हाला मी ध्यानात येईल. नेहमीच सांगत असतो, वस्तुस्थिती कशी लपत चालली. महालक्ष्म्या घरोघर बसवतात ज्या गौरी पूजनाच्या वेळेस. त्यावेळेस लक्ष्म्या हे नाव आहे, लक्ष्मी पूजन, गौरी पूजन हे नाव झालं, पण लक्ष्मीचा काही संबंधच राहत नाही, उरतच नाही. मग काय वाढतंय त्याच्यामध्ये? डेकोरेशन वाढत जाते. मला लक्ष्मीची पूजा करायची आहे, लक्ष्मी माझ्यावर प्रसन्न हो असा उद्देश संपून जाते, आणि तिच्यापेक्षा माझ्या लक्ष्म्या, माझं लक्ष्मी नाही, माझं डेकोरेशन जास्त दिसलं पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे. लक्ष्मी राहिली का? आणि गंमत अशी आहे, गंमत अशी आहे की लक्ष्म्या जेवढ्या डेकोरेशन वाढत जाईल, जेवढं डेकोरेशन वाढत जाईल तेवढं लक्ष्मी कमी दिसायला लागते.
आणि वाढत वाढत एवढं वाढलं की लक्ष्मी दिसतच नाही. तसं आमचं हे काही गोष्टी मठ मंदिर संपत्ती हे महाराज लोकांची जी वाढत गेली, हे उद्देश जसं लक्ष्मीचा डेकोरेशन वाढल्यानंतर लक्ष्मी लुप्त होऊन जाते, तसं आमचा ज्याच्यासाठी महाराज झालो, ज्याच्यासाठी सप्ताह केलो, ज्याच्यासाठी साधना केली, ते उद्देश गौण होत जायला लागतंय, कमी होत जाईल, कमी 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 कमी. मग हे पसारा वाढते आणि या पसाऱ्याला नाथ महाराज सांगतात, पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा. हरिवीन सारा व्यर्थ भ्रम. पिंडी देह स्थिती. आपणाला काय आवडते मग, लक्ष्मी की पसारा? तुम्हाला लक्ष्मी आवडतात का डेकोरेशन? आणि गेल्या गेल्या हे भक्त मंडळी, हे माता भगिनी लक्ष्मी बघायला जातात का डेकोरेशन? लक्ष्मीकडे ध्यानच नाही आता. तसं आमचं उद्देशाकडे आता ध्यान राहिलं नाही, उद्देश राहिला नाही, फक्त त्याच्यापेक्षा मोठा कसा झाला पाहिजे हे लक्ष आहे आता. म्हणून माईबाप जे साध्य करायचं आहे ते साध्य होणार नाही, आणि याचं कारण आहे रजोगुण. देव आवडत नाही आणि पसारा आवडते, संसार आवडते, याच्या मागे कारण काय? रजोगुण. सत्वगुणामुळे देव आवडतो, रजोगुणामुळे संसार आवडतो. साजबाज, थाटमाट असंच राहते ना मराठी. साजबाज, थाटमाट आणि काय म्हणतात त्याला अजून, शृंगार, हे सगळं हे रजोगुणाचं लक्षण आहे. सत्कार, हार, जे काही असेल, जे जे आपल्याला आपल्या मोठेपणाची वस्तू जे काही आवडते त्याला शास्त्रानं सांगितलंय रजोगुणाचा विषय आहे. ज्याला विरक्ती आवडते, विरक्त होणं आवडते, साधेपणा आवडते, साधूची सादगी, हे सत्वगुणाचं लक्षण आहे. हे आमचं काही नाही, थाटमाट आहे वगैरे काय कामाचं नाही. सादगी श्रृंगार हो गई. साधूचा श्रृंगार कोणता आहे? सादगी. तो सादगी श्रृंगार हो गई, आईनों की हार हो गई. तुम्ही श्रृंगार केलं तर आईनात बघता ना, आरशामध्ये, पण तुम्ही हरून जाता, आरसा कधी हरत नाही. साधू जर आयनापुढे जर उभा राहून पाहू लागलं तर आयनाच हरून जाईल. त्याच्यामुळे एवढी सादगी आहे की आयना लाजायला सुरू केला. आयनाला लाज वाटली. तो सादगी श्रृंगार हो गई. साधूचा श्रृंगार कोण झाला? अजून एक भजन भी आहे, साधा जीवन सच्चा जीवन जग में सबसे अच्छा जीवन, साधा जीवन, सच्चा जीवन, जग में सबसे अच्छा जीवन, हे सत्वगुणाचं लक्षण आहे. कोण चांगला आहे कोण वाईट आहे हे मला सांगायचं नव्हतं आणि सांगायचं नाही. मी गुणाचा स्वभाव सांगाल, है की नाही? नाही तुम्ही शोधत बसाल की मग असं कोण आहे तसं कोण आहे, ते सोडून द्या. गुणाचा स्वभाव वेदानं शास्त्रानं सांगितलेले त्रिगुण आहेत, रजतम सत्व असे 3 गुण आहेत. रजोगुण
प्रतिष्ठा आवडते, दंभ धर्म आवडते, आपलं नाव घ्यावं ते बी साधं नाव घेऊन रंग लावून त्याला श्री हभप पूजनीय ब्रह्मनिष्ठ वैराग्यमूर्ती हे सगळं रंग लावलं की मस्त वाटते. कशामुळे? कोणामुळे? कोणता गुण? रजोगुण आहे. आणि सत्वगुण राहिलं ना त्याला लाज वाटते. हे का असं करत असेल? हे विटंबना आहे माझी. संतांनी सांगितलं तुकोबरायाने, लाज वाटे मना मानिती हे लोक. सत्वगुणाचं लक्षण. लाज वाटे मना मानिती हे लोक. हे जे लोक म्हणालेत, ब्रह्मनिष्ठ म्हणालेत, वैराग्यमूर्ती म्हणालेत आम्हाला, हे तो नाही एक माझे अंगी. लाज वाटे, लाज वाटायला. मोजोनी झिजलो मापाची आपरी. लाभावीन थोरी जाळावी. लाभ नाही, थोरी मोठेपणा आहे, पण लाभ काय? तुम्हाला मी विचारतो, मला तुम्ही हरिभक्त परायण म्हणला, मला काय भेटलं? झालं काय? ब्रह्मनिष्ठ म्हणला, आता काय भेटलं? तुम्ही काही जरी म्हणत राहिला तर मला भेटणार काय? तिथं काय मिळणार? जाळावी ते थोरी लाभावी. चित्रिते ते लेख शृंगारिले निके. भिंतीवर काढलेलं चित्र आहे, त्याला असं शृंगार केलेला आहे, त्याला असं हुबेहूब चित्र काढलेलं आहे. पक्ष्याचं असेल, पशुचं असेल, माणसाचं असेल, चित्र काढलेलं आहे. शृंगारिले निके. परंतु त्याच्यामध्ये प्राण नाही. त्या चित्रामध्ये काय करावं? त्याला त्याच्यात प्राण नाही. शृंगार सुंदर आहे, परंतु प्राण नाही त्याच्यामध्ये. अमावास्येच्या रात्री भिंतीवर सूर्य काढलेला आहे, त्याचे असे 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 गोल आकार आहे, असे असे किरण काढलेले आहेत, त्याचे डोळे काढलेले आहेत, सूर्य काढलेला आहे, परंतु चित्रीचे ते अंग लिहिता ती सांग, प्रकाशाचे अंग लिहिता नाही. प्रकाश काढता येते का? चित्र काढता येते. तसं साधूचं सोंग काढता येईल, परंतु साधू चित्र काढता येते. मंडळी, हे जे कीर्तन आहे आमचं, ऐकू आले ना? आमचे जे कीर्तन बोलणं आहे ना, कागदावरली साखर आहे, अक्षरात लिहिलेली. एक कागद घेतलं, त्याच्यावर मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं साखर, आणि इकडे किलो टाकले, 10 किलो 15 किलो तुम्हाला जे मर्जी असेल ते टाका. ते कागद गुंडाळलं, घडी केली, 15 किलो साखर लिहिलेली कागदाची घडी केली आणि ते चहामध्ये टाकले. काय सांगावं तुम्हाला, होठ चिटकू लागले असे. कशामुळे? कशामुळे? काय करणार? अरे कितीही किलो लिहिली असेल तर
साखर वास्तविक नाही, कागदावरली आहे. तसं जीवन वास्तविक जगणं नाही आमचं. बोलायला शिकलो आम्ही, कागदावरली साखर आहे आमचं कीर्तन, म्हणून तर गोड लागत नाही, म्हणून तर परिणाम येत नाही, समाजाला त्याचा फायदा होत नाही. हे तर कारण आहे. कारण एकच आहे की रजोगुण वाढले. रोज रोज रजोगुण, जसे जसे विषय भोग आपण भोगत जाऊ तस तसं विषय भोगत जाईल तस तसं रजोगुणाची वाढ होत जाते, प्रगती होत जाते, गतिमान रजोगुण वाढते. त्याच्यासाठी केलेला परमार्थ काय आहे, हे रजोगुण का वाढत चाललेलं आहे याचं कारण सांगालो तुम्हाला की आपला उद्देश चुकीचा आहे. भजन चुकीचं नाही, भजनाचा उद्देश चुकीचा आहे. कीर्तन चुकीचं नाही, कीर्तनाचा उद्देश चुकीचा आहे. साधना चुकीची नाही, उपासना चुकीची नाही, पण त्याचा उद्देश चुकीचा आहे. जेव्हा जेव्हा उद्देश चुकीचा होईल तेव्हा तेव्हा आमच्या रजोगुणामध्ये वाढ होईल, विषय वासना वाढत जाईल आणि मग आमचं कल्याण असंभव आहे, होणं शक्य नाही. म्हणून छोटीच का साधना असत नाही, परंतु उद्देश मोठा असावा. उद्देश जर भगवंत आहे आमचा तर आमच्या सत्वगुणामध्ये वाढ होते, आणि उद्देश आमच्या कीर्तन भजनाचा परमार्थाचा जर संसार असेल तर कोणता गुण वाढते? रजोगुण वाढते. आणि रजोगुणामुळे विषय भोग अजून जास्त आवडतात, वासना वाढत जाते. कागदावरली साखर आहे, चित्रातलं सूर्य आहे, जीव नाही त्याच्यामध्ये, प्राण नाही, काय कामाचं चित्र. तर असा परमार्थ आपला का होत चाललाय, तर उद्देश चुकीचा असल्यामुळे. आता स्पष्ट कळालं ना माझं बोलणं, काय म्हणतो ते लक्षात आलं ना. उद्देश चुकीचा असल्यामुळे परमार्थ खरा असूनही फायद्याचा नाही. असो तर रजोगुण कमी करायचं असेल तर त्याला रज शब्द आहे. धूळ, कोणती धूळ? सात वाटची नाही, संताच्या पायाची धूळ. आणि कोण्या संताच्या? ज्याचा उद्देश परमात्मा आहे, त्या संत चरणाची धूळ ज्याला लागली, रज, त्याला रज म्हणतात. रज लागल्याशिवाय रजोगुण कमी होत नाही. रजोगुणाला मारण्यासाठी रजाची गरज आहे. तर ते रज काय आहे? संत चरण रज. संत चरण शब्दाचा अर्थ आहे की संतांना सांगितलेल्या वाक्याला तुम्ही एक लिहून काढताना एक वाक्य पूर्ण झालं की त्याला चरण म्हणतात. त्याला माझी मराठी आहे, तेलंगणा मराठी आमची. चरण कशाला म्हणतात? एक चरण, दोन चरण. एक वाक्य पूर्ण झालं की चरण झालं. त्या वाक्याचा एक अर्थ जरी आम्हाला लागला, आमच्या अंतकरणाला चरणरज लागला. असं नाही की तुम्ही कोणी महाराज पुढे चलत जातील आणि त्याच्या पायाखालची माती उधळत राहाल, कपाळाला लावत राहाल, असंभव आहे. असं काहीच होणार नाही. आणि होत असेल तर तसे चरण आता आपल्याला कुठे मिळतील? होत बी असलं तरी नाही मिळणार. सध्याच्या काळामध्ये लोक म्हणतात की महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. जिथं महाराज राहतोय रोज त्याच घराचं काही नीट झालं नाही अजून. तुझ्या घराला एक बार पाय लागून काय होईल? तिथलंच वाटोळ होत चाललंय. उगा त्या पायाच्या मागे लागू नका. मग कोण चरण? तर तुकोबरायाच्या अभंगाचा
चरण संत चरण राजा शोधू नका संतांना. संतांचं अस्तित्व संतांच्या शब्दात आहे, अभंगात आहे. देवाचं अस्तित्व देवाच्या नामात आहे आणि संतांचं अस्तित्व संतांच्या अभंगात आहे. ज्ञानेश्वर महाराजाची संजीवन समाधी कुठं आहे? ते लोक आळंदीत आहेत म्हणालेत ना, पण मला सांगायचं आहे तुम्हाला, हरिपाठात आहे संजीवन समाधी. कशात आहे? ज्ञानदेवा प्रमाण समाधी संजीवन संजीवन हरिपाठ कुठं आहे? एका एका अक्षरामध्ये माऊलीची चेतना भरलेली आहे. एका एका ओळीमध्ये, एका एका अक्षरामध्ये. अक्षर अक्षराणामकारोस्मि. देवानं सांगितलं की सगळी बाराखडी मध्ये मी आहे. कोणता अक्षर? सुरुवात कुठून होते? पासून होते. आणि ते सुरुवात झालेलं पुन्हा कितीही जरी अक्षर आले तरी त्या अक्षरामध्ये ते भरलेलं आहे. काढलं तर अक्षरच राहत नाही. तुम्ही म्हणसाल की महाराज आम्ही मास्तर लोक आहोत, आम्हाला तुम्ही शाळा शिकवला का? ऐका तरी. अक्षराणाम अकारोस्मि. जर निघालं तर कोणता अक्षरच राहत नाही, संपून जाते अक्षर. आ इ ई अम आ पर्यंत झालं. त्याच्या पुढे काय सुरू होते? क. काय आले शेवटला? ख च ट. कोणते अक्षर घ्या, आल्याशिवाय काढलं तर ते अक्षर राहू शकत नाही. अस्तित्व आहे. अक्षराणाम अकारोस्मि. देवानं सांगितलं की हे माझी विभूती आहे अक्षरामध्ये, आहे की नाही? अस्तित्व आहे. म्हणून तसं संतांचं अस्तित्व आहे. संतांचे चरण म्हणजे त्यांचे अभंग वाणी आहे. त्याच एक कण जरी लागलं, रस थोडस जरी, आपण 4092 अभंग तुम्हाला पाठ करायची गरज नाही. एक अभंग जरी तुमच्या ह्याच्यात उतरला अंतःकरणामध्ये, वासनेचे बीज जळून जा. पण त्याच्यासाठी नाही, संतांचा उद्देश आहे परमात्मा, संतांचा उद्देश आहे देव. मेरे तो गिरधर गोपाल. अनेक ठिकाणी संतांनी आपला एकच उद्देश ठरलेला आहे, परमात्मा, ठीक आहे. आणि म्हणून गंमत अशी आहे की साधना केली, कीर्तन साधना आहे, भजन साधना आहे, उपासना साधना आहे. या सगळ्या साधना करून
आपण जर ते साधना करून देवाकडे काहीच नाही मागितलं, माणसाकडे काहीच नाही मागितलं, तर त्या साधनेचं फळ परमात्माच आहे. काही नाही मागितलं तर, आणि मागितलं तर परमात्मा मोकळा झाला. बघा ना गंमत कशी आहे. संतांनी भक्ती केली, देवाला ऋणी केलं सेवा करून, परमात्मा सेवा ऋणी झाला. देव आल्याने म्हणाले की भक्ता काय पाहिजे तुला? ते म्हणाले आम्हाला काही मागायचंच नाही, तर तू कशाला देतोस? ते म्हणले अरे मग मी बांधून राहतो, तुला बांधण्यासाठी तर भक्ती केली. भाऊ बळे आकळे एरवी नाकळे, कर्तळी आवळे तैसा हरी. संतांनी हरीला आवडलं आणि आम्ही तुमच्यात तुम्ही बघा आता काय ते कसं कसं संसार आवडला आम्ही पुरा. देव ऋणी आहे, जोपर्यंत आम्ही काही घेत नाही तोपर्यंत देव त्याचा उद्देश आहे संतांचा. आणि म्हणून देव उद्देश असेल तर रजोगुण वाढत नाही आणि वासना धोका देत नाही. तर आमच्या भजनाचा उद्देश चुकल्यामुळे आमचा रजोगुण वाढत चालला, आणि रजोगुण असा आहे की वासना वाढते, आणि वासनेचा परिणाम तुम्हाला माहित आहे. वासनेच्या संगे नको जाऊ, पहा त्या रावणा कैसे झाले, इंद्रा पडले भोग चंद्र झाले, नारद चुकला चाळा भजनाचा. अरे फक्त सीतेसाठी सीतेचा अभिलाष करण्याची बुद्धी रावणामध्ये आली, अभिलाष तर केलाच नाही, फक्त बुद्धी आली होती, वासना आली होती, तर त्याला राजाचा भिकारी व्हावं लागला. वासना काय केली? रावणाला कुठून कुठे आणली? राजाचा भिकारी केली. तुम्हाला माहित आहे अहिल्यासाठी जेव्हा इंद्र आला होता, इंद्र म्हणजे स्वर्गाचा राजा आहे हो, परंतु एक वासना मनामध्ये आली अहिल्याची, तर इंद्राचं कोंबड झालं, कोंबड. काय व्हावं लागलं त्यांना? आणि रावण राजा होता, 14 चौकडे राज्य होतं, आणि एक वासना तेवढ्या मोठ्या राजाला काय करते? भिकारी करते. तर तुमची आमची दुर्दशा या जीवनामध्ये जे केली ते कोण केले? वासनेनं केली. आपला शत्रू जगात कोणीच नाही, फक्त वासनाच आपल्याला भिकारी करत चालली, वासनाच आपल्याला आपलं पतन करत चालली. वासनेनं भिकारी केली, राजाचा रंग होऊन गेला, भिकारी झाला. म्हणे वासना, वास ना शब्दाचा अर्थ आहे जिथं परमात्माचा वास नाही, अभाव आहे परमात्माचा आपल्या मनामध्ये, तेच वासना आहे. जिथं देव आहे असं भाव आहे तिथं वासना राहत नाही. याचं प्रमाण आहे याला, जनीवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठेवा. बघा मग ओळगा तो वासुदेव ऐसा मनी वसुद्या भाव. परमात्मा आहे असं जर भाव असेल तर वासना राहत नाही, आणि देवाचा वास ना असं झालं की वासना आहे. देव नाही असं वाटलं तिथं वासना आहे, आणि जिथं देवाची भावना झाली तिथं वासना नाही. वासना आहे तिथं देव नाही, देव आहे तिथं काम आहे, तिथं राम नाही, राम आहे तिथं काम नाही. तर आमच्या जीवनामध्ये वासना रजोगुणामुळे वाढत चालली, वासनेनं इथपर्यंत घेऊन आलं. वासनेचं एक येल राहते बघा, माहित आहे सगळ्याला? वासनेचा एक येल राहते, ते जरा जरा त्या कावळ्याच्या मुळीसारखंच वाटतं, त्या येलासारखंच, थोडा फरक राहते. मला एकदा आमच्या गुरुनं सांगितलं होतं की कावळ्याची मूळ घेऊन ये, ते वासनेचंच येल आणलं.
चहामध्ये टाकून पित होते. तर थोडा फरक राहतो. तर वासनेची मूळ अशी आहे की किती खोदत जा जमिनीमध्ये त्याचा अंत लागत नाही. तसं आमच्या वासनेचाही अंत नाही. अशी वासना वाढत जाते आणि मग ती वासना काढण्यासाठी संत चरणाची आवश्यकता आहे. ज्याची वासना गेली त्या चरणाची आवश्यकता आहे. आम्ही ज्याला संत म्हणतो, महाराज म्हणतो, त्याचीच वासना वाढत चालली आहे, तर त्याच्या पायानं आमचं काय होईल? फरक पडेल काही? पाया पडून बेजार, त्यासाठी आम्ही पायाच पडू देत नाही कोणाला. उगाच उगाच तुमचा काही लाभच नाही त्याच्यामध्ये. ज्या दिवशी वासना जाईल त्या दिवशी पाया पडा कोणाच्या, त्याची गेली है ना. असं हे वासनेचा प्रभाव आहे. म्हणून मनाची देवता चंद्र आहे. कोण आहे? चंद्र. परंतु त्यानं मनालाच किती छळलं, चंद्रालाच किती छळलं. मन अधिष्ठाता चंद्रासी, मने छळिले चंद्रम्यासी, अभिलाषिता गुरुपत्नीसी, क्षयरोगी त्यासी मने केले. मन अधिष्ठाता बुद्धीसी, मन ब्रह्म्याची बुद्धी भ्रंशी, स्वकन्या वारिता त्यासी. स्वकन्या, स्वतःची कन्या. हे कोणाचा खेळ आहे? हे मनाचा खेळ आहे, वासनेचा खेळ आहे. म्हणून महाराजांनी प्रार्थना केली आणि प्रयत्न केला आणि सांगितलं की आपल्या जीवनामध्ये आपला उद्देश ठीक ठेवा. संसाराच्या मागणीमध्ये वासना वाढतीय आणि वासनेनं तर पतन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून वासनेचं बीज जळून जाण्यासाठी संत चरणाची आवश्यकता आहे. विठ्ठल जास्त वेळ घेणार नाही. आज उद्या अजून आहे ना कीर्तन. तर वासना आपल्या जीवाच्या दोन शक्ती आहेत. किती? दोन शक्ती आहेत जीवाच्या. एक शक्ती आहे इच्छा शक्ती, दुसरी शक्ती आहे प्राण शक्ती. अशा दोन शक्ती आहेत. प्राण शक्ती म्हणजे श्वासोच्छवास, जीवाची एक शक्ती आहे. आणि ठराविक श्वास तुमच्यामध्ये ठेवलेले आहेत. ते संपले की आपण संपलो. आपले श्वास आता संपत चाललेत का वाढत चाललेत? एक एक श्वास आपला कमी झाला. एक श्वास घेतला की तेवढं आयुष्य आपलं कमी झालं. असं तुम्हाला कधी चिंता वाटते का आपले श्वास चाललेत? एक एक श्वास जाता है 3 ताल का मोल, सुनना है तो सुन ले अब क्या बजाओ ढोल. एक एक श्वास इतका महत्वाचं चाललेलं आहे. म्हणून तर वेळेचं महत्व आपल्याला मान्य करावं लागतं. वेळच कळत नाही. महाराज लोकांना कळणार, ह्या लोकांना बी कळत नाही. वेळच कळत नाही. वेळेला महत्व देत नाही. ह्याला असं वाटलं की 1000 वर्ष जगायचं आहे आम्हाला. अरे सरला आता आखरीला आले बाबा. आयुष्य जात आहे चाललेले आहे. त्याच्यावर ध्यान द्यायचं आहे आपल्याला. एक एक श्वास चाललेला आहे. आपल्या घरामध्ये घडी आहे, घड्याळ भिंतीवर टांगलेली, घटिका यंत्र आहे. शरीर जात आघवे नाशिवंत हे स्वभावे, म्हणून तुला झुंजावे पंड कुमारा.
घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊलीचे उद्वे घड्याळ आहे. रात्री झोपी गेलं ना, भिंतीवरली घड्याळीचा एक आवाज येते, कट 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 कट. ते काय सांगते? तुमचं आयुष्य कट कट एक एक पल कट होत चाललेलं आहे. आणि हे त्या आवाजामध्ये झोपी जाते बिचार, चिंता करत नाही. आयुष्य कट व्हायला लागल्यावर झोप यावं का म्हणजे? झोपी जाते. सावध नाही जीव, बेसावध असलेला जीव आहे. रजोगुणामुळे भान राहिलं नाही. आनंद वाटायलाय परंतु स्मरण नाही की आपलं आयुष्य कमी होत चाललेलं आहे. एक एक पल, एक एक क्षण आपलं कमी होत चाललेलं, पुन्हा नाही मिळणार. एका मिनिटामध्ये सांगून देतो तुम्हाला, धन मिळविण्यासाठी वेळ द्यावा लागते. समय समय नोकरी मिळविण्यासाठी आपली वेळ घालावी लागते. प्रॉपर्टी जमवण्यासाठी आपली वेळ द्यावी लागते. राज्य कमवायचं असेल तुम्हाला काही ना काही दिवस वेळ द्यावा लागते. सगळा संसार कोणताही प्राप्त करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागते. पण मला सांगा, काय दिल्यावर वेळ मिळते? वेळ दिल्यावर सगळं मिळालंय, परंतु साऱ्या पृथ्वीचं राज्य जरी दिलं तरी वेळ मिळत नाही. मग या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं आणि श्रेष्ठ आणि महाग काय आहे? मग वेळेचं महत्व करत ध्यानात ठेवणार नाही. किती वाजता कीर्तन, किती वाजता भजन. भजनी म्हणतात लोकच जमले नाही, लोक म्हणतात भजनच सुरू झालं. जागेवर भजन सुरू करा. हे लोक चालले नाहीत मंदिराकडे. लोकांना म्हणलं जागेवर मंदिराकडे, भजनच सुरू झालं नाही. तुझं सुरू हो जे करू इकडे संपून जाईल ना. वेळेचं भान ठेवा माणसाला. पण आम्ही थोडासा प्रयत्न करतो वेळेचा. सुरुवात वेळेवर, सगळं वेळेवर करणं प्रयत्न करतो. सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे. सुख आहे त्याच्यामध्ये आणि वेळेला महत्व द्या. चला, काहीही दिलं तर वेळ मिळत नाही. वेळ दिल्यामुळे सगळं मिळू शकते. सगळं दिलं तरी वेळ मिळत नाही. म्हणून वेळेचं महत्व कायमचं ध्यानात ठेवा. एक तर असं आयुष्य चाललेलं आहे. तर प्राणशक्ती ऱ्हास होत चालली. ऱ्हास म्हणजे कमी होत चालली. एक एक श्वास कमी होत चालला. आणि दुसरी शक्ती आहे इच्छाशक्ती. आपली वासना. इच्छा म्हणजे आयुष्य कमी होत जाईल तस तसं वासना कमी झाली तर आयुष्य कमी करावं लागणं आपणाला, ते आपोआप होते. आणि इच्छाशक्ती जे वासना शक्ती आहे ते आपणाला कमी करावं लागते. तुमच्याकडे काम फक्त वासना कमी करायचं आहे, श्वास कमी करायचं काम तुमच्याकडे नाही. झोपलं तरी ते आपलं चालू राहणार आहे, कमी होणार आहे. आम्ही काय करावं आता? जोपर्यंत श्वास प्राणशक्ती संपली नाही तोपर्यंत इच्छाशक्ती आम्ही संपवून टाकावं, हे परमार्थ. जर प्राणशक्तीच्या आधी इच्छाशक्ती संपली तर पुन्हा जन्म नाही. आणि प्राणशक्ती वासना तशीच राहिली आणि प्राणशक्ती संपून गेली तर ते वासना काय करते? पुन्हा जन्म. त्याच्यासाठी ते होऊ नये म्हणलं तर वासना जळून जावं, आणि वासना जावं म्हणलं तर संत चरणराजाची गरज आहे. आणि अशी वासना जेव्हा जाते आमची, तेव्हा भजनामध्ये आवड निर्माण होते आणि गोडी निर्माण होते. भजन देवावर मन लागते. अभंगाचं